नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नाग नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी VNIT आणि कृषी विद्यापीठ परिसरातील STPचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले। पाणी पुरवठा व CCTV कामेही त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। रविवारी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला। पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर यंदा 10 दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार यात्रेपूर्वी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस मांस विक्री बंद राहणार आहे। रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र युद्धनौका INS तमाल 1 जुलै रोजी रशियातील कॅलिनिनग्राड येथे भारतीय नौदलात दाखल होणार आहे। ही 390 टन वजनी 125 मीटर लांब युद्धनौका अनेक क्षेपणास्त्र आणि ब्रह्मोस क्रूज मिसाइलवर सुसज्ज आहे। यामध्ये 26% स्वदेशी उपकरणांचा समावेश आहे। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सत्ता पालटाचे संकेत दिले आहेत। अणुस्थळांवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी मेक इन इराण ग्रेट अगेन हा नारा देत सध्याची राजवट अपयशी ठरल्यास बदल शक्य असल्याचे म्हटले आहे। त्यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे। मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये अनुपमा मालिकेच्या सेटला भीषण आग लागली। सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, मात्र संपूर्ण सेट जळून खाक झाले आहे। आग कशी लागली याचा तपास सुरू आहे। इंग्लंडमधील हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक यांच्यामध्ये मैदानावर जोरदार वाद झाला। दोघांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।